चला आज आपण भिजवलेल्या हरभऱ्यापासून स्नॅक्स बनवून घेऊ. हे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातलेले होते हरभरे. आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, थोडंच कमी तिखट टाकायचं, लसूण आणि अद्रक. बघा हे असं बारीक करून घेतलं. आता एक कढई ठेवू, त्यामध्ये तेल टाकू, थोडेसे जिरे, थोडं हिंग आणि पांढरे तीळ, थोडे पांढरे तीळ आणि लाल मिरची बारीक केलेलं चिली फ्लेक्स हे टाकून त्यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन टाकून भाजून घ्यायचं. बघा बेसन पीठ भाजून तयार आहे आपलं. आता हे पीठ ह्याच्यामध्ये टाकून आता आपण याच्यामध्ये थोडा गरम मसाला, धने मसाला, थोडंसं जिरे पावडर, कसुरी मेथी आणि हे बघा पीठ मळून तयार आहे. मला काही पाणी लागलं नाही काहीच मळण्यासाठी. आता ह्याला आपण थोड्या वेळ 15-20 मिनिटं झाकून ठेवू. हे बघा झाले 10-15 मिनिटं आपले. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून असं पोळी पाटावर लाटून घ्यायचे तेलाच्या कॅरी बॅगने, म्हणजे पातळ होते. आणि तळायचे. तेल गरम करायला ठेवले. हे बघा असे घेतलेत करून तेलाच्या कॅरी बॅगवर लाटून घेतले. तर तेल गरम झाले. आपण आता तळून घेऊ याला. बघा तेल तापले. आता आपण तेलात टाकून घेतलं. तर आता याला छान कलर येईपर्यंत तांबूस तळून घेऊ आपण याला. बघा छान असा कलर पण आलाय आणि आपली तळून पण तयार आहे. तर दुसरा घाणा टाकलाय तळायला पण.